होळीच्या माळावरती असणाऱ्या महाराजांच्या या मूर्तीच्या चरणांशी नतमस्तक होऊन पुढील मार्गक्रमणास सुरुवात केली। तर होळीच्या माळावरून समोर मूर्तीच्या अगदी समोर दिसणारी ही आहे बाजारपेठ आणि बाजारपेठेतून सरळ पुढे आल्यानंतर हे आहे जगदीश्वराचं मंदिर। बाहेरून वरून पाहता असं वाटते की हे मस्जिद असेल, पण हे आहे जगदीश्वराचं मंदिर। तर या प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत। बांधकाम अगदी जुनं पुरातन आणि दगडी बांधकाम आहे। हिरोजी इंदुलकरांनी या एकंदरीतच किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या नंदीची पडझड बघता खरं तर इंग्रजांचा विषयी राग उफाळून येतोय, पण आता आपण यावरती काही करू शकत नाही आहे। हा किल्ला तरी संवर्धन करणं, याची रक्षण करणं हेच आपल्या हातात आहे। तर मंदिराचा हा आहे प्रवेशद्वार। इथून मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतोय। दरवाजाचं बांधकाम बघता पुरातन वस्तू आणि वास्तूंविषयी मला खरंच खूप आतून अगदी वाटतं काहीतरी असं कनेक्शन असल्यासारखं। तर मंदिराच्या आतमध्ये इतका थंडावा होता, कारण दगडी बांधकाम आणि खूप जुनं बांधकाम असल्यामुळं। इथून आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत। हा क्षण खरंच खूप अंगावर शहारे आणणारा होता आणि अंतःकरणातून असं काहीतरी फील होत होतं, कारण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी इथं पूजा केलेली होती। त्या ठिकाणी आम्ही इंद्रनीलच्या पहिल्या वाढदिवसादिवशी पूजा करतोय। तर हा क्षण खरंच खूप अविस्मरणीय असा होता, खूप छान असा होता। खरं शब्दात वर्णन करता येणं या क्षणाचं खरंच खूप कठीण आहे, पण एकंदरीतच खूप भन्नाट आणि खूप असा छान अनुभव होता। तर हे आहे महाराजांचं समाधीस्थळ आणि ही आहे कुत्र्याची समाधी। महाराजांचा कुत्रा होता। तर महाराजांचं समाधीस्थळ अष्टकोनी आकाराचं आहे आणि तिथून पुढे आहे मंदिराची पायरी हिरोजी इंदुलकरांच्या नावाची। आणि इथं मंदिराच्या बाजूला आम्ही थोडीशी विश्रांती घेण्यासाठी थांबलेलो आहोत। तर जगदीश्वराच्या मंदिराच्या अगदी समोरचा हा परिसर आहे आणि त्याच्या समोरच महाराजांची आत्ता पाहिली ती समाधी होती आणि कुत्र्याची समाधी। आणि मंदिराच्या बाजूचा परिसर आता तुम्ही पाहाल तर एकंदरीतच समोरचा नजारा बघता तुमच्या लक्षात येईल असं इथं बसलोय तर स्वर्गीय अनुभव येत होता। खरंच इथं जाऊन एकदा बघितलंच पाहिजे। मराठी माणसानं किमान प्रत्येकच एकंदरीत माणसाने इथला अनुभव घेणं खूप गरजेचं आहे। आणि या दरवाजाचं बांधकाम बाहेर येताना मी थोडंसं शूट केलेलं आहे। तर मला खरंच या पुरातन वास्तूंविषयी खूप आकर्षण आहे आणि खूप असं वाटतं आतून काहीतरी, कारण याला एक म्हणजे इतिहासाचा टच असतो आणि अनुभव असतो। तर इथं आम्ही थोडीशी विश्रांती घेतली, कारण इथं कुटुंब आहेत काही आणि ते आपल्याला जेवण अवेलेबल करून देतात। तर हे आहे जेवण। इंद्रनील ही थोडी विश्रांती गरजेची होती, कारण खूप प्रवास झालेला होता आणि तो इवन एकंदरीत पूर्ण ट्रेकमध्ये झोपलेला नव्हता, जागाच होता आणि अजूनही तो जागा आहे। तर इथं आम्ही हे ऑर्डर केलेलं जेवण आहे पिठलं भाकरी आणि मी घरून आणलेलं फ्लावर वाटाण्याची भाजी, चपाती आणि राईस मीही आणला होता। पण इथलंही जेवणाची टेस्ट खरंच खूप भन्नाट होती। तुम्ही अगदी तसंच म्हणजे काहीही न घेता आलात तरी इथं तुम्हाला जेवण अवेलेबल होतं। तर इथलं म्हणजे टेस्ट खरंच खूप भन्नाट आणि एकंदरीतच असं छान वाटलं। तर पुन्हा आपण होळीच्या माळावरच्या या मूर्तीच्या बाजूने आपण बाले किल्ल्याकडे निघालेलो आहोत। तर किल्ल्याचा खूपसा परिसर या साईडने आपल्याला कव्हर होईल। हा आहे बोर्ड इथे काय काय बघणार आहोत ते। तर इथे पायऱ्या केलेल्या आहेत। किल्ल्याचं बरंचसं संवर्धनाचं काम सध्या चालू होतं, त्यामुळं थोडंसं थांबावं लागत होतं, वाट बघावी लागत होती आणि लोकांची रहदारीही तशी भरपूर होती किल्ल्यावरती। आणि बघताय तुम्ही प्रत्येकजण पायरीशी नतमस्तक होऊनच आतमध्ये प्रवेश करत होता। तर एकंदरीतच या किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण नगारखान्यात आत्ता प्रवेश केलेला आहे आणि खरंच ऐतिहासिक फिलिंग येतोय आणि महाराजांच्या राजदरबारात सध्या आपण प्रवेश करत आहोत। आणि हा आहे राजदरबाराचा भव्य असा प्रशस्त असा परिसर आणि इथून समोर जे दिसतंय ते महाराजांचे सिंहासनाची जागा होती आणि हा तो खडक आहे जिथून या नगारखान्यामधली कुजबूजसुद्धा महाराजांना असं म्हणतात की सिंहासनापाशी सुद्धा ऐकू येत होती। तर नगारखान्याचं बांधकाम बघताय तुम्ही, त्याची प्रशस्त अशी वास्तू बघताय, दगडी बांधकाम आहे। खरंच म्हणजे इथं असं एक आतून कसं फील येत होतं छान। आणि इंद्रनील यावेळी झोपलेला होता, जेवण केल्यानंतर त्याची झोप लागली होती आणि इथंही बांधकाम सुरू असल्यामुळं आम्हाला थोडंसं बाहेरून दर्शन घ्यावं लागलं आणि आम्ही हे बघून हा खडक आहे, या खडकावरती एको होऊन महाराजांना या सिंहासनापाशी सगळी दरबारातली कुजबूज ऐकू येत होती। तर सिंहासनाच्या बाजूने डाव्या साईडने आपण आतमध्ये प्रवेश करतोय। तर इथं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आणि समोरच्या वास्तू दिसत आहेत।
त्याच्या पलीकडे गंगासागर तलाव वगैरे अशा ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. पण आम्हाला थोडंसं आता जायचं गडबड होती. इंद्रनील झोपलेला होता आणि इथून राजदरबार म्हणजे राजवाड्यातून आम्ही बाहेर आलेलो आहे. हे राणीवसा आहेत, 6 राणीवसा, पालखी दरवाजा आणि मेणा दरवाजांच्या मध्ये. आणि हे आहे धान्य कोठार. महाराजांच्या काळात हे धान्य कोठार होतं. नंतर पेशवाई आली, त्यांच्या काळात हे तुरुंग म्हणून वापरलं जायचं. तर इथं बघण्यासारखं खूप आहे. आणि हा मेणा दरवाजा, इथून खाली आल्यानंतर आपण रोपवे थ्रू जाणार आहोत. घरी म्हणजे वापस यायची थोडीशी गडबड होती, संध्याकाळची वेळ होत आलेली होती, त्यामुळं आपण रोपवेनी घरी आलेलो होतो. तर इथलं शूट थोडंसं गडबडीत झालेलं आहे, कारण एका हातात इंद्रनील झोपलेला होता माझ्याकडं आणि दुसऱ्या हाताने मी खूप घाबरतच शूट केलं होतं. कारण तसं खरंच खूप उंची आहे या किल्ल्याची. तुम्ही जर जाल तर असा काळजाचा थरकाप उडेल. आणि इथेच हिरकणीचा बुरुजही आहे. तर इतक्या उंचीवरून हिरकणी कशी आली असेल, खरंच खूप म्हणजे असं किल्ला पाहायचा तर तुम्ही वेळात वेळ काढून अगदी निवांत जा. किमान 2 दिवस तरी लागतील किल्ल्यावरची सगळी ठिकाणं कव्हर व्हायला. आम्हाला थोडीशी गडबड होती, त्यात बाळाची काळजीपोटी आम्ही पटकन आलेलो होतो रोपवेने. पण एकंदरीतच ट्रेक खूप भन्नाट झाली होती. आणि खरंच या गोष्टीचा दोन्ही मुलांच्या आयुष्यावरती चांगला परिणाम हो हीच सदिच्छा. आणि इंद्रनीलला खरंच पहिल्या वाढदिवस असा ऐतिहासिक महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावरती या ठिकाणी क्वालिटी टाईम, खरंच यालाच म्हणतात क्वालिटी टाईम. तर हा क्वालिटी टाईम आम्ही स्पेंड केलेला होता. खरंच खूप असं समाधान झालं होतं. किल्ल्याचे सगळे पॉईंट्स कवर नाही झाले, पण एकंदरीतच जे झालं ते खरंच खूप म्हणजे छान असं होतं. आणि याचा आउटपुट नक्कीच छान होईल. आणि ही लाईफ टाईम मेमोरी आम्ही बाळासाठी दोन्ही मुलांसाठी तयार केलेली होती. येताना आपण पालीमार्गे आलेलो होतो. तर हे जे डोंगर बघताय, खरंच इथंही म्हणजे याचं नाव वगैरे नाही माहिती, पण हे खरंच सीन जो आहे तो छान होता. आणि आपण बल्लाळेश्वराच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. फक्कडसा गुळाचा चहा घेऊन मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करून दर्शन झालेलं आहे छानपैकी. मंदिरामध्ये व्हिडिओ शूट अलाउड नव्हतं. तर एकंदरीतच अशी ट्रेक आमची पार पडलेली आहे. रायगड मोहीम फत्ते झालेली आहे. खूप छान असा अनुभव, किल्ल्यावरचं वातावरण, एक दिवस खरंच खूप क्वालिटी टाईम. असं महाराजांच्या संपर्कात एक पॉझिटिव्ह एनर्जी आली. हवेतच तिथल्या आणि मातीतच तिथल्या एक एनर्जी असते. तर कंटाळा नावाची चीज नाही आणि मुलांनी दोन्हीही दमवलं नाही.